नमस्कार, मी आयपीएस नवनीत रावत, डीसीपी झोन 2 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसच्या वतीने मी सगळे नागरिकांना 3-4 महत्वाची सूचना देऊ इच्छितो। मागच्या 15 दिवसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा क्राईम ट्रेंड आम्हाला दिसलेला आहे। त्या क्राईम ट्रेंडमध्ये तोतिया पोलीस म्हणून एक वृद्ध महिला किंवा अशिक्षित महिला किंवा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या समोर ते तोतिया पोलीस म्हणून ते समोर जातात आणि ते सांगतात की माई आम्ही पोलीस आहे, आम्ही सब इन्स्पेक्टर आहे, आम्ही कॉन्स्टेबल आहे, अमुक कॉन्स्टेबल आहे आणि तुमचे जे दागिने आहेत ते चोरी होऊ शकते, तुम्ही हे दागिने तुमच्याकडे जवळ ठेवा। आणि त्या दरम्यान ते फेक दागिने तुम्हाला देतात, खोटे दागिने तुम्हाला देतात आणि ओरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात। आता हे दागिने घेणे देण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारची ते वापरतात, पण प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते दाखवतात की ते पोलीस आहे आणि ते डिटेक्टिव्ह ब्रांच मध्ये काम करतात, जेणेकरून ते युनिफॉर्म मध्ये दिसणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार की ते वाकई पोलीस आहे आणि समोर एक क्राईम घडलेला आहे आणि आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी आपण ते दागिने त्यांना देतात किंवा ते दागिने ते एक्सचेंज करून घेतात। त्याच्याबद्दल सगळे नागरिकांना माझी नम्र विनंती आहे, नम्र सूचना आहे की पोलीस कधीही तुम्हाला तुमचे दागिन्याच्या बद्दल काही विचारणार नाही। हे जे तुम्हाला जे कोणी विचारतात ते पोलीस नाही, ते सगळे तोतिया पोलीस आहेत आणि तुमचे निदर्शनास आता आला तर तुम्ही लगेच डायल 112 वर कॉल करा। आमची टीम तिथे येऊन नेक्स्ट 5-6 मिनिटांमध्ये तिथे येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये मदत करतील। पोलीस कधीही तुम्हाला असं वाटलं की तो पोलीस आहे की नाही, तुम्ही कधीही आमची ओळख तुम्ही विचारू शकता की तुमची रँक काय आहे, कोणत्या पोलीस स्टेशनला आहे, तुमच्या आयडी कार्डचा नंबर काय आहे, जेणेकरून तुम्हाला पण खात्री असली पाहिजे की तो वाकई जेन्युइन पोलीसचा माणूस आहे की नाही। तुम्ही अपेक्षा करतो सगळे नागरिकांशी की हे सूचनाच्या नंतर सगळे नागरिक हा गुन्ह्यामध्ये बळी पडू नये। नेक्स्ट माझी जी सूचना आहे ते सायबर क्राईमच्या बद्दल आहे। आता हे जो आपला सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामध्ये भरपूर सायबर क्राईमचे ट्रेंड वाढलेले आहे। मी फक्त 2-3 महत्वाची सूचना सगळ्यांना सांगणार, जेणेकरून तुम्ही सायबर क्राईम कडून स्वतःला वाचू शकते। सायबर क्राईम मध्ये मेन जे इम्पॉर्टंट आहे, तुमचे बँक अकाउंटचा जो पैसा आहे ते आरोपीचे बँक अकाउंट मध्ये जातात आणि त्या जाण्याच्या मोडस ते तुम्हाला लिंक पाठवू शकते, तुमची ऍप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सांगू शकते, तुमचे तुमचे जो ओटीपी आलेला आहे टेक्स्ट मेसेज मध्ये ते तुम्हाला सांगायला ते सांगू शकते। तो हे जे 2-3 मोडस आहेत ते मी सगळ्यांना सांगू इच्छितो। फेक लिंक्स, तुमच्याकडे कोणताही प्रकारचा लिंक आला आणि तुम्हाला संशय वाटते की तो जेन्युइन आहे की नाही, कृपया करून ते लिंकवर तुम्ही क्लिक करू नका। लिंकवर क्लिक केले तर तुमच्या फोनमध्ये तुमच्या सिस्टममध्ये व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो आणि एकदा व्हायरस इन्स्टॉल झाला तर तुमची गोपनीय माहिती, तुमची पर्सनल माहिती आरोपीकडून जाऊ शकते। त्याच्यानंतर स्क्रीन शेअरिंग ऍप्स असते। समोरच्या व्यक्ती तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्हाला साहेब कम्प्युटरचं ज्ञान नाही, तुम्हाला एक लिंक पाठवतो, मी तुम्हाला सगळं शिकवू की कसा तुम्ही बँकच्या ट्रान्झॅक्शन करू शकते। तो कुठल्याही प्रकारच्या तुम्ही नवीन ऍप कोणाचे सांगण्यावरून इन्स्टॉल करू नका। नेक्स्ट आहे बँक ऑपरेटर। ते कोई बँक ऑपरेटर तुम्हाला कॉल करू शकता ऍज अ फेक बँक ऑपरेटर की तुमच्या केवायसी, तुमच्या बँक अकाउंट बंद होणार, तुमच्या क्रेडिट कार्ड बंद होणार, तुमच्या डेबिट कार्ड बंद होणार। हे सगळे लोक फेक असते। तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट आला, बरोबर रास्ता काय आहे की तुम्ही बँकला जाऊन तिथे बँकला विचारले पाहिजे। फोनवरून तुम्हाला बँक कधीही तुमच्या केवायसी अपडेशनचे बारे में विचारणार नाही। नेक्स्ट आहे तुमचा यूपीआई कोड, क्यूआर कोड। आता तुम्हाला कॉल येऊ शकते की साहेब तुम्ही 1 करोडची लॉटरी जिंकलेली आहे, तुम्ही 50 लाखाची लॉटरी जिंकलेली आहे, हा लिंकवर क्लिक करा, तुम्हाला लगेच पैसे भेटेल। अशा प्रकारचे मेसेजेस ती बळी तुम्ही पडू नये। हे सगळे प्रलोभन करण्यासाठी मेसेजेस आहे आणि तुम्ही एकदा लिंक क्लिक केले तर तुम्हाला वाटणार पण नाही आणि तुमच्या जो बँक अकाउंटचे जो पैसे आहेत ते त्यांच्या बँक अकाउंट मध्ये जाऊ शकते। शेवटी तुम्ही समजा सायबर क्राईमचे बळी तुम्ही पडले तर लगेच तुम्ही तुमचे कन्सर्न बँक आणि पोलिसला रिपोर्ट केले पाहिजे। काय तुम्हाला नाही बुजला तर डायल 112 करा आणि आमच्यापर्यंत पोहोचा। मी अपेक्षा करतो की हे सूचना नंतर बरेच लोक सायबर क्राईम कडून आणि तोतिया पोलीस वरून स्वतःला वाचू शकते। धन्यवाद। नमस्कार, मैं आईपीएस नवनीत रावत, डीसीपी झोन 2 छत्रपति संभाजीनगर शहर पुलिस कमिश्नर ऑफिस की तरफ से मैं आप सभी शहरवासियों को कुछ सूचनाएं देना चाहता हूं।
कुछ अलग प्रकार के जो गुनाह है हमारे सामने आने लगे हैं, जिसका मैं सभी को एक इन्फॉर्मेशन देना चाहता हूं ताकि आप उस गुने के बली ना बने। पिछले 15 दिनों में जवाहर नगर के आसपास फेक पुलिस बन के लोगों ने क्राइम किया है। वो एक वृद्ध महिला को रोकते हैं और बोलते हैं कि माता जी हम पुलिस में काम करते हैं, आपके जो दागिने हैं ये हमें दे दीजिए, वो सेफ कस्टडी में रहेंगे। ये दागिने का उनका अलग अलग तरीके का मोडस हो सकता है। वो ये कह सकते हैं कि आगे क्राइम हुआ है, कृपया अपने दागिने आप अंदर रख लीजिए, या फिर हम पुलिस हैं तो हमारे को दे दीजिए, नहीं तो वो चोरी हो जाएंगे। और इस सब प्रोसीजर में या तो वो आपके दागिने चोरी कर लेंगे या फिर फेक डुप्लीकेट दागिने आपको देके ओरिजिनल दागिने वो लेके चले जाएंगे। तो इस क्राइम के लिए मैं सभी शहरवासियों से अनुरोध करता हूं कि पुलिस कभी भी आपको आपके दागिने के बारे में पूछेगी नहीं। तो कोई भी इंसान अगर आपको कह रहा है कि वो पुलिस है और आप अपने दागिने हमें दे दीजिए या फिर अपने बैग में रख लीजिए, तो बिल्कुल गलत है, वो पुलिस का इंसान नहीं है। और इस केस में अब आपको कभी भी शंका होती है तो आप डायल 112 पर डायल कीजिए और पुलिस आपकी वहां 5 मिनट में पहुंच के इसमें मदद करेगी। तो मैं अगेन सभी नागरिकों से अनुरोध करता हूं कि फेक पुलिस के क्राइम को हमें रोकना है। किसी पे भी आपको अगर शक है कि वो पुलिस बनने का नाटक कर रहा है तो कृपया करके 112 डायल कीजिए और हमारे तक वो माहिती पहुंचाइए। नेक्स्ट मैं साइबर क्राइम के बारे में बताना चाहता हूं। साइबर क्राइम ऐसा क्राइम है जो आपके फोन के थ्रू, आपके इंटरनेट के थ्रू सभी लोगों को, आजकल सभी लोगों को इसका डर रहता है कि वो साइबर क्राइम के बलि पड़ सकते हैं साइबर क्राइम के ऊपर। तो उसमें बेसिकली आम भाषा में मैं सभी लोगों को इन्फॉर्मेशन देना चाहता हूं कि आपके पास साइबर क्राइम के लिए या तो आपके पास फोन पर मैसेज आएगा या आपको एक फेक बैंक की तरफ से या फिर फेक कस्टमर केयर की तरफ से आपको कॉल आएगा। अल्टीमेटली आपके जो बैंक का जो खाते में जो पैसे हैं उन पैसों को निकाल के वो खुद के खाते में ट्रांसफर कर लेंगे। इस सभी में आपको बस एक चीज का ध्यान रखना है कि आप किसी भी लिंक को क्लिक ना करें जब तक आप श्योर नहीं है कि वो लिंक जेन्युइनली बैंक ने भेजा है। आप किसी भी लिंक को क्लिक ना करें। कोई भी कस्टमर केयर, कोई भी इंसान अगर आपको किसी ऐप को इंस्टॉल करने का लिंक भेज रहा है, जैसे एनीडेस्क ऐप, कि आप इसको इंस्टॉल कीजिए, कृपया करके उसको इंस्टॉल नहीं कीजिए। कोई भी ओटीपी अगर आपको शेयर हो रहा है आपके बैंक की तरफ से या किसी भी तरीके से और आपको कोई इंसान फोन करके पूछ रहा है कि उसका ओटीपी बता दीजिए, आपको वो ओटीपी नहीं बताना है। और उसके अलावा कोई भी आपको क्यूआर कोड भेज रहा है या फिर यूपीआई का लिंक भेज रहा है तो आपको कोई भी पेमेंट नहीं करना है। तो जिस भी तरीके से आपको कोई भी मैसेज आता है आपके फेसबुक पे, इंस्टाग्राम पे, आपके फोन के टेक्स्ट मैसेज में, जहां पे आपको ऐसा प्रलोभित किया जाता है कि आप इतने पैसे जीत चुके हैं, इतने करोड़ जीत चुके हैं, कृपया करके वो लिंक क्लिक मत कीजिए। आपने सिर्फ ये एडवाइस हमारी अगर मानी कि आपने किसी भी लिंक को क्लिक नहीं किया और किसी भी कस्टमर केयर के फोन को आपने उठा के उसकी जो केवाईसी की जो डिटेल्स है, आपके जो फोन के अंदर की डिटेल्स है, आपने वो उनको शेयर नहीं की, तो बहुत हद तक चांसेस हैं कि आप साइबर फ्रॉड के अंदर शिकस्त में नहीं आएंगे और आप खुद को और आपके रिलेटिव्स को आप इसमें बचा सकते हैं। तो पुलिस आयुक्तालय की तरफ से मैं आप सभी को ये 2-3 छोटी-छोटी इन्फॉर्मेशन देना चाहता था। उम्मीद करता हूं कि इन्फॉर्मेशन आपको हेल्प करेंगी। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।